तर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत माध्यमांशी बोलत होते। या आंदोलनाच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजून घेतली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाच्या आडून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या सगळ्या गोष्टी सुरू असल्याचं उदय सामंत म्हणतात। उमेश आपल्यासोबत आहेच। उमेशकडनं या दादर परिसरात सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। उमेश, एकीकडे विद्यार्थ्यांचं आंदोलन तर सुरूच आहे, मात्र या आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेतली जाते असा आरोप देखील आता सत्ताधाऱ्यांकडनं होताना दिसतोय। नक्कीच सातत्याने विरोधकांच्या या आंदोलनाच्या सहभागामध्ये सत्ताधारी पक्षाकडून या प्रकारची वक्तव्य केली जातात की विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीयेत किंवा विरोधक सरकारवरती कोणताही आरोप करू शकत नाही, त्याच्यामुळे आता फक्त या मुद्द्यावरती आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधी पक्ष करत असल्याचं सातत्याने सरकारी पक्षाकडून केलं जाते। मात्र जर आपण हे संपूर्ण आंदोलन पाहिलं तर या आंदोलनाला खास करून विरोधी पक्षांनी सोशल मीडियावर असेल किंवा मग थेट जंतर मंतरवर जाऊन अनेक प्लॅटफॉर्मवरती जे ते सपोर्ट केलेलाच आपल्याला पाहायला मिळाला। आता जर हा पूर्ण घटनाक्रम दिल्लीमधला आपण पाहिला तर दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल असतील, शरद पवार असतील आणि यांच्यासोबत सपाचे किंवा अजून इतरही विरोधी पक्ष नेते, खास करून जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत हे देखील दिल्लीच्या जंतर मंतरवर पोहोचलेले आणि या सर्व विद्यार्थ्यांना सपोर्ट केलेला आहे। आणि कुठेतरी हाच मुद्दा जो आहे तो विरोधक सत्ताधाऱ्यांना आवडलेला नाही आणि राजकीय पोळी भाजण्याचं काम हे केलं जात आहे का याबाबतचा सातत्याने प्रश्न जो उपस्थित केला गेलेला। मात्र हे राजकीय अंग दोन्हीकडचे सत्ताधारीचे आणि विरोधकांचे असले तरी विद्यार्थ्यांचा प्रश्न विसरून आपल्याला चालणार नाहीये, कारण नीटचे जे प्रश्नपत्रिका फुटली होती त्या प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर जवळपास 21 ते 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। हा गंभीर प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि जवळपास 22 ते 23 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते आणि ते कुठेतरी डिप्रेशनमध्ये गेले होते। त्यामुळे भविष्यात असं होऊ नये यासाठी केंद्र सरकारने शिक्षण मंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, तर मात्र तो पुढाकार घेतलेला दिसत नाहीये असं सातत्याने विद्यार्थी म्हणतात। मात्र आम्ही याच्यावरती काम करतोय, जे कोणी यावर दोषी असतील त्याच्यावरती आम्ही कारवाई करतोय आणि पुढे भविष्यात असं काही होणार नाही याची देखील दखल आम्ही घेतोय हे सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातंय। मात्र यावर विद्यार्थी तरी सध्या शांत बसताना दिसत नाही, कारण ज्या प्रकारे जंतर मंतरमध्ये आंदोलन सुरू आहे, जंतर मंतरवरती ज्याप्रमाणे काल विद्यार्थी आक्रमक झाले होते, आजचा सगळा जर आपण परिसर पाहिला, आज या गोष्टीवरूनच पुन्हा एकदा रान पेटलं होतं आणि तेच रान आपल्याला मुंबईमध्ये काल आणि आज पेटताना पाहायला मिळते। आता हे सगळे दादरचा परिसर अत्यंत गजबजलेला परिसर आहे आणि आपण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आपण सगळे मुंबईत राहतो आणि मुंबईत संध्याकाळच्या वेळेस दादरला किती गर्दी असते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे विद्यार्थी आता थेट शिवसेना भवनाच्या इथं पोहोचलेले का ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात एक सभा बोलवली आणि त्यावेळीच विद्यार्थ्यांची चर्चा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात हे विद्यार्थी जे आहेत ते शिवसेना भवनासमोर आले होते आणि तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली होती आणि आजही हे सगळे विद्यार्थी शिवसेना भवनाच्या सगळ्या परिसरामधून जातात। त्यामुळे एक मोठं आंदोलन आपल्याला मुंबईतही पाहायला मिळतं आणि एक मोठा सपोर्ट जो जंतर मंतरमध्ये बसलेला सर्व विद्यार्थी आहेत त्यांना कुठे ना कुठे मुंबईतून देखील मिळतोय। आज हे विद्यार्थी आणि पोलिसांची चर्चा झाल्यानंतर आता हे विद्यार्थी घरी निघालेत असं सध्या तरी सांगण्यात आलेलं आहे। मात्र उद्या आम्ही पुन्हा येऊ आणि पुन्हा शिवाजी पार्क परिसरामध्ये एवढंच मोठं आंदोलन करू, कारण अजूनही आमच्या मागण्यांना न्याय मिळाला नाहीये, अजूनही आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू। मग ते जंतर मंतरला असेल, मुंबईत असेल किंवा मग देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असो, आम्ही विद्यार्थी जमू आणि त्याचा निषेध नोंदवू आणि ते आपल्याला आज इथं सगळं मुंबईमध्ये पाहायला मिळते। काल ज्या प्रकारे पोलिसांनी हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला होता, आजही तो आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र विद्यार्थी त्यालाही घाबरलेले नाहीत। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किती या सगळ्या बाबतीत राग आहे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या पेपरफुटी संदर्भात किती चीड आहे हे यातून आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे सरकारने नक्कीच या सगळ्याबाबत अधिक तत्परतेने, अधिक जबाबदारीने या सगळ्यात निर्णय घेणं गरजेचं आहे। मात्र सध्या केंद्र सरकार काय करते यावर जर अजूनही शब्द देखील काढलेला नाहीये। दिल्लीला विद्यार्थी रस्त्यावर आहेत, विरोधी पक्षाचे नेते रस्त्यावर आहेत, तर मुंबईतही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच हे सर्व देशातली सध्या तरी खूप गंभीर परिस्थिती असलेलं पाहायला मिळते, कारण अशाच या सगळ्या आंदोलनामध्ये जर आंदोलन चिघळत गेलं तर सर्वसामान्य असतील किंवा मग या सगळ्या परिसरामध्ये राहणारे लोक असतील आणि या परिसरामध्ये वाहनं आणणारी लोक असतील यांचा सगळ्यांना त्याचा त्रास होणार आहे। त्याच्यामुळे याबाबत काही ना काही निर्णय हे केंद्र सरकारला घ्यावाच लागणार आहे।
अजिंक्य. बिलकुल उमेश, आंदोलन आता हे संपलंय का विद्यार्थ्यांचं? कारण जसं तू मगाशी सांगत होतास की विद्यार्थी आता जातायत, परततायत आपापल्या घरी, तर आता हे आंदोलन संपलंय का दुसरीकडे कुठे जाऊन हे आंदोलन आता केलं जाईल? कारण एकीकडे खूप मोठी गर्दी पण झालेली आहे, दादर सारखा गजबजलेला परिसर आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, पोलीस देखील आहेत मोठ्या प्रमाणावर तिथं. उमेश, याबद्दल काय नेमकं सांगता येईल? शिवाजी पार्क परिसरामध्ये दुपारपासूनच हे विद्यार्थी जमायला सुरुवात झाली होती. काही विद्यार्थी सुरुवातीला जमले, त्याच्यानंतर लगेच पोलिसांनी त्यांना डिटेन केलं, ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला, सायन पोलीस स्टेशन असेल किंवा माहीम पोलीस स्टेशन असेल, या सगळ्या परिसरात गेलं. मात्र तरीही विद्यार्थ्याला न घाबरता इथं जमायला लागले आणि जोरदार घोषणाबाजी केली. स्वतः अमित ठाकरे या विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरले, त्यांनी देखील या सर्व विद्यार्थ्यांचा सपोर्ट केला आणि त्यानंतर अजूनही हे आंदोलन सुरू आहे. आता थोड्या वेळापूर्वी हा सर्व रस्ता जाम झाल्यानंतर पोलीस या विद्यार्थ्यांचे आले, विद्यार्थ्यांचे काही प्रतिनिधी होते, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आज त्यांना घरी जाण्यासाठी सांगितलं आणि आम्ही आज घरी जातोय. मात्र आज जरी घरी झालो असलो तरी आम्ही उद्या पुन्हा येणार, पुन्हा आम्ही आंदोलन करणार आणि आमच्या जंतर मंतरवरच्या बसलेल्या मित्रांना आम्ही मुंबईतून सपोर्ट करणार, असा पवित्रा जो त्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे ही तरुण मंडळ, ही विद्यार्थी सध्या तरी घरी जात आहेत असं सांगितलं. मात्र आता जो हा रस्ता आणि ज्या दिशेने सर्व विद्यार्थी तरुण मंडळी निघालेत, हा थेट दादर स्टेशनच्या परिसरातला भाग आहे. त्याच्यामुळे तिथे अजूनही गर्दी असणार आणि हे विद्यार्थी पोहोचल्यानंतर अजूनही खूप मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे तिथे पोलिसांकडनं काय योजना करण्यात आलेली काय, तिथे काय बंदोबस्त करण्यात आलेला काय, ते अद्याप तरी कळलेलं नाहीये. मात्र सध्या हे सर्व विद्यार्थी स्टेशनच्या परिसरामध्ये चाललेले, त्यामुळे तिथेही गर्दी होऊ शकते. सध्या घरी जात असलो असं सांगत असलं तरी तिथे देखील मोठं आंदोलन नक्कीच होऊ शकतं. अजिंक्य, असेच आमच्यासोबत तुम्ही जोडलेले राहा. आपण याच संदर्भातले अपडेट सातत्यानं घेतच राहणार आहोत. एक ब्रेक घेऊया छोटासा, लगेचच परत येऊया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.